मित्रांनो, विप्रो या कंपनी भरती निघाली आहे। खासियत अशी आहे की तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, अप्लाय करू शकताय। आठवड्यातनं फक्त 5 दिवस काम आहे, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे। 2 दिवस कधी सुट्ट्या पाहिजे ते तुम्ही ठरवू शकताय। नाईट शिफ्ट मध्ये सुद्धा काम आहे, त्याचा पण तुम्हाला अलाउन्स मिळतोय आणि सॅलरी खूप जबरदस्त असणार आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये, अर्जंट भरती आहे, त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल तर अप्लाय करू शकताय। मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएट झालात, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात। कॅब फॅसिलिटी मिळते, भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात आणि भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला इथे सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय। त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करता येईल तेवढं जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करा। व्हिडिओ पूर्ण बघा तर समजणार आहे आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, विप्रो कंपनी सोबत तुम्हाला करिअर स्टार्ट करायचं आहे, चांगला जॉब पाहिजे आहे, तर नक्कीच या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे। कारण की तुम्ही जॉब लोकेशन बघू शकताय, विप्रोचे हे जे कॅम्पस आहे इथे बघा, इथे विप्रोचा तुम्हाला बोर्ड दिसून जाईल आणि या कॅम्पसमध्ये हे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे। राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजेवाडी फेज 2, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी तुमचं ऑफिस असणार आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकताय फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे। लोकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे इमिजिएट हायरिंग आहे, म्हणजे अर्जंट भरती चालू आहे। तुम्ही जर जॉबचे शोधत असाल, पटकन जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे HR नंबर दिलेला आहे, यावर तुम्हाला तुमचा CV म्हणजे बायोडाटा व्हॉट्सअप करायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे 5 दिवस काम, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे, म्हणजे फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट असं तुमचं असू शकतं आहे, त्यामुळे तुम्ही रेडी पाहिजे। आणि पुण्यामध्ये हे जे तुमचं ऑफिस आहे यापासून तुम्ही 30 किलोमीटरमध्ये कुठेही राहत असाल, तुम्ही मॅपवर बघू शकता, यापासून 30 किलोमीटरवर तुम्ही कुठे, म्हणजे समजा तुम्ही दुसऱ्या शहरातून आलेला आहात, समजा नाशिक किंवा कुठूनही तुम्ही आलेला आहात, मग तुम्ही इथे जॉबसाठी आलेला आहात, पण इथून 30 किलोमीटरमध्ये तुम्ही कुठेही राहताय तर तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेकांच्या कमेंट्स असतात की आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे, सायलेंट रूम नाही आहे, आमच्याकडे हेडफोन वगैरे नाही आहे, तर तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस बेस्ट असणार आहे। आणि विप्रो सारख्या कंपनीमध्ये ॲज अ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तुम्ही काम करू शकताय। थोडक्यात काम काय करायचं आहे तर इथे बघा दिलेलं आहे, काम तुमचं असणार आहे हँडलिंग इनबाउंड कॉल्स, म्हणजे थोडक्यात जे पण कॉल्स येत आहे कस्टमरचे, तुम्हाला स्वतःहून कोणाला कॉल करायचं नाही की आमचं क्रेडिट कार्ड घ्या, इन्शुरन्स घ्या, हे घ्या, त्या घ्या, नाही। तुम्हाला कस्टमर्स कॉल करतील की अशी अशी सर्व्हिस किंवा असं प्रॉडक्ट, तुम्हाला त्याची ट्रेनिंग दिली जाते, मग तुम्ही त्यांना जे पण क्वेरीज आहेत त्या हँडल करायच्या। अंडरस्टँड कस्टमर्स क्वेरीज, रिसीव थ्रू कॉल अँड ॲक्ट अकॉर्डिंगली। कॉल तुम्हाला येणार, कस्टमरचा असं प्रॉब्लेम झाला आहे किंवा हे ते आहे, मग त्यानुसार तुम्हाला त्यांना सोल्युशन प्रोव्हाइड करायचं। सोल्युशन काय असेल याची तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे। यासाठी तुमच्याकडे एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे आणि ॲबिलिटी टू क्लिअरली अंडरस्टँड द प्रॉब्लेम स्टेटमेंट, नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे तो तुम्हाला नेमका समजला पाहिजे आणि त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करायचं, तेच तुम्हाला इथे काम असणार आहे। त्यामुळे चांगली संधी आहे, 5 दिवस काम, 2 दिवस सुट्ट्या आणि सॅलरी पण चांगली आहे। जर का तुम्ही फ्रेशर्स म्हणून इथे लागताय तर 30,000 रुपयांपासून स्टार्टिंग होते, एक्सपिरियन्स तुम्ही असाल तर 35,000 ते 40,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात तरी इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर मित्रांनो, विप्रोमध्ये जी दुसरी पोस्ट आहे ती आहे कस्टमर सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह। इथे तुमचं 12वी झालेलं आहे किंवा त्यापेक्षा जास्त, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, अप्लाय करू शकताय। कम्युनिकेशन स्किल इथे मस्ट आहे। जॉब रोल असोसिएटचा असणार आहे, कस्टमर सपोर्टचा, हे पण तुमचं शिफ्टमध्ये काम असणार आहे, म्हणजे रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो CV आहे म्हणजे प्रोफेशनल बायोडाटा आहे तो तुम्हाला या नंबरवर पाठवायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे हा पण फुल टाइम परमनंट जॉब आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलीही फी नाही आहे, जस्ट तुमचा इथे एक इंटरव्ह्यू होईल आणि त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे जे जे जॉबसाठी प्रयत्न करताय, खास करून अनेकांच्या कमेंट्स असतात की पुण्यामध्ये जॉब असेल तर व्हिडिओ बनवा, तर हे पुण्यामध्ये जॉब आहे। लोकेशन मी तुम्हाला सांगितलं आहे, चांगलं लोकेशन आहे, चांगलं कॅम्पस आहे आणि चांगले स्टार्ट आहे जर का तुम्हाला करायचं। कारण की विप्रोमध्ये जर आपण यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आलो, इथे जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर इथे एक एक्झाम होते,
मग ती पास करावी लागते. ती दिल्यानंतर मग आपला इंटरव्ह्यू होतो. असे भरपूर सारे राऊंड्स असतात. पण तुम्हाला आता अर्जंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. फक्त या नंबरवर तुम्हाला इथे CV पाठवायचा आहे. पुन्हा एकदा सांगून देतो, इथे कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही, चार्जेस लागत नाही. त्यामुळे जर कोणी मागितले तर द्यायचे नाही, कारण की विप्रो कधीच कुठल्याही प्रकारचे हायरिंग करण्यासाठी, भरती करण्यासाठी, सॉफ्टवेअरसाठी किंवा कुठल्याही प्रोसेससाठी 1 रुपया सुद्धा घेत नाही. ओके. त्यानंतर विप्रोमध्ये जी तिसरी पोस्ट आहे ती पण कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हची असणार आहे. बेनिफिट तुम्ही बघू शकताय. 5 दिवस काम, 2 दिवस सुट्ट्या इथे असणार आहे. 24/7 म्हणजे शिफ्टमध्ये तुमचं इथे काम असणार आहे. आणि तुम्हाला इथे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी म्हणजे कॅब फॅसिलिटी, म्हणजे तुमच्या घरापासून कंपनीत जायला, घरी जायला तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे. ओके. वर्क फ्रॉम ऑफिस जॉब आहे. हिंजेवाडी फेज 2 आणि इमिजिएट जॉईनर आहे, म्हणजे अर्जंट भरती आहे. तुम्हाला तुमचा CV काय करायचा आहे, या मोबाईल नंबरवर, या व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवायचा आहे. पाठवायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे, सेव्ह करून घ्या. त्यानंतर सेव्ह केलेल्या नंबरवर तुम्हाला अप्लाइंग फॉर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह पुणे असं लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा CV आहे तो सेंड करायचा आहे, जो की तुम्ही PDF मध्ये पाठवू शकताय, डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये इथे पाठवू शकताय. ओके. हा पण फुल टाईम परमनंट जॉब आहे. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. अनेक जणांचं कमेंट्स असतात की आमचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे, आम्ही अप्लाय करू का, तर करू शकताय, कारण की इथे कम्युनिकेशन स्किल पाहिजे. असं नाही की तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये 90% पडले आहे आणि एक फक्त FY करून त्यांनी कॉलेज सोडून दिलं आहे, पण त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, तर याला सिलेक्ट केलं जाईल, ना की 90% वालेला. कारण की 90%चं काय लोणचं घालू शकत नाही जर का त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स नाही आहे, लँग्वेजचं नॉलेज नाही आहे. पण हा FY जरी झाला असेल पण यांच्याकडे कम्युनिकेशन स्किलचं चांगलं नॉलेज आहे, तर कधी पण ज्यांच्याकडे स्किल्स आहे त्यांना प्राधान्य दिलं जातं. आणि ते कशावरनं समजतं, तर तुम्ही जो पण CV पाठवतात त्यावरून समजतं. तिथे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट मेन्शन केलेले असतात, स्किल्स मेन्शन केलेले असतात. त्यावरून HRला समजतात की हा कॅन्डिडेट योग्य आहे आणि त्यासाठी त्याचं सिलेक्शन होत असतं आणि इंटरव्ह्यू होऊन तुम्ही जॉब करतात. त्यानंतर चौथी पोस्ट आहे कस्टमर सपोर्ट असोसिएटसाठी. इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर इथे एक्सपिरियन्स मागितला आहे, कारण की ते बघा तुम्हाला ॲबिलिटी टू व्हिज्युअलाइज 3D डेटा फ्रॉम 2D इन्फॉर्मेशन, म्हणजे 2D पासून तुम्हाला 3D मध्ये करता आला पाहिजे. हे जर तुमच्याकडे असेल म्हणजे यासाठी तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट जे प्रॉडक्ट्स आहेत, जसं की एक्सेल झालं, वर्ड झालं, आउटलुक झालं, याचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स पाहिजे आणि कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे. हे जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही अप्लाय करू शकताय. पहिल्या ज्या 3 पोस्ट सांगितल्या तिथे तुमच्याकडे कुठलाही अवघड स्किल्स मागितले नाही आहे, फक्त कम्युनिकेशन स्किल्स मागितलेलं आहे आणि कस्टमर फोकस तुम्ही पाहिजे. पण या चौथ्या पोस्टमध्ये तुम्हाला 2D to 3D करता आलं पाहिजे, प्लस तुम्हाला MS एक्सेल, MS ऑफिस, MS वर्ड, आउटलुक हे तुम्हाला आलं पाहिजे. ओके. याचं जर नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्ही इथे बिंदास अप्लाय करा, कारण की इथे बघू शकता या प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायचं आहे. प्रोजेक्टची माहिती दिली आहे, तुम्ही पाहिजे तर पूर्ण माहिती इथे वाचू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टाकून देईल. कोण इथे प्रेफर केलं जाणार आहे, मेकॅनिकल आणि सिव्हिल तुमचं झालेलं आहे तर तुम्ही इथे बिंदास अप्लाय करू शकता, तुम्हाला संधी जास्त मिळणार आहे. एनी ग्रॅज्युएट, कुठलेही ग्रॅज्युएट तुम्ही आज सायन्स, कॉमर्स, आर्ट्स तरी चालणार आहे, पण मेकॅनिकल आणि सिव्हिल तुमचं झालं आहे तर हे नॉलेज तुमच्याकडे असेल, त्यामुळे तुम्ही चौथ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. त्यामुळे जे जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट इथे जे व्हॉट्सअप नंबर दिले आहे त्यावर तुमचा रेझ्युमे पाठवायचा आहे. सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये दिली आहे. नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.